Good afternoon, students. In last lecture, in subject Science and Technology, in paper first, the first chapter is the laws of motion. We have already studied that how we can explain the motion of an object or what is the motion of an object, and also we have studied the two concepts. That two concepts are distance and displacement. First of all, we recall all these 3 points. First is the how we can explain the motion of an object. We say the object is said to be in a motion when it changes its position with respect to other, then we say that the object is in a motion. After that, the two concepts are distance and displacement. Distance is nothing but the actual path traveled by object from initial point to final point, and the SI unit of distance is meter, and also distance is the scalar quantity. After that, the next point is the displacement. Displacement is nothing but the vector quantity. It is nothing but the shortest or minimum distance between the initial and final point. It is called as displacement, and the SI unit of displacement is also meter. Then the next point is that speed and velocity. First, what is the speed and velocity? The Marathi meaning is speed means चाल and velocity means वेग. जरी तुम्हाला दोन्ही शब्द समान वाटत असतील, चाल आणि वेग किंवा स्पीड आणि व्हेलॉसिटी, तरी सुद्धा ह्या दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. जर भौतिक राशी म्हणून ह्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर स्पीड म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि व्हेलॉसिटी वेग म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता आपल्याला स्केलर आणि व्हेक्टर माहीत आहे. स्केलर म्हणजे काय? The physical quantity having only magnitude, that is called as scalar, and the physical quantity having both magnitude and direction is called as vector. So we see first what is the speed. Speed, that is a scalar quantity. Speed is nothing but the total distance traveled by a object in a unit time is called speed. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या गाडीचा म्हणजे गाडी चालवत असताना आपल्या गाडीचं स्पीडोमीटर जर बघितला तर त्या गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये तुम्हाला 0 ते 180 किंवा 0 ते 80 किंवा 0 ते 120 पर्यंतच्या खुणा दिसतील, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एकक बघितलं तर किलोमीटर पर हावर. म्हणजे याचा अर्थ काय? तुमच्या गाडीचा जो काही वेग आहे तो गाडीचा वेग हा वेळेशी संबंधित आहे. म्हणजे किलोमीटर पर हावर म्हणजे किलोमीटर म्हणजे अंतर असणार आहे आणि हावर म्हणजे काय? वेळ असणार आहे. ह्याचा अर्थ त्या गाडीने ठराविक दिलेल्या वेळात ठराविक किती अंतर पार केलेलं आहे ह्याच्यावरून स्पीड सांगितलं जातो. म्हणजे थोडक्यात द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम, म्हणजे दिलेल्या एकक कालावधीमध्ये त्या गाडीनं एकूण किती अंतर कव्हर केलं त्याला स्पीड असं म्हटलं जातं. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. थोडक्यात काय? हीच डेफिनेशन आपण कसं सांगू शकतो? ज्यावेळी कुठल्याही अंतराचा किंवा कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळी वेळेशी विचार केला जातो त्यावेळी त्याला द रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स असं जरी म्हणलं तरी त्याला स्पीड असं म्हणता येतं. कारण त्याचा फॉर्म्युला काय आहे हे बघा, आता तुम्हाला लक्षात येईल. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. म्हणजेच स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड, म्हणजे एकूण अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ किंवा दिलेल्या वेळेमध्ये एकूण किती अंतर पार केलं त्याला स्पीड असं म्हणतात. म्हणून इथं स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड असं म्हणलेलं आहे. आता स्पीड ही स्केलर क्वांटिटी काय आहे हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कारण इथं दिशेचा विचार केलेला नाही. कारण आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघताना सुद्धा सांगितलं होतं. डिस्टन्स म्हणजे काय? ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड, की जिथं कुठेही डायरेक्शनचा विचार केलेला नाही आहे. आता पुढची जी काय कन्सेप्ट आहे, पुढची कन्सेप्ट काय बघा? व्हेलॉसिटी म्हणजे वेग. आता इथं काय फरक आहे बघा? व्हेलॉसिटी म्हणजे सुद्धा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड असं म्हणता येईल. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे काय? द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ गिवन डायरेक्शन. इन अ गिवन डायरेक्शन म्हणजे काय? दिशेचा विचार केलेला आहे. अँड इन अ गिवन टाईम म्हणून काय म्हणता येईल बघा? व्हेलॉसिटीची डेफिनेशन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. बघा, डायरेक्शनचा विचार केलेला आहे. म्हणजे जसं मागाशी स्पीडमध्ये
टोटल डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाईम म्हणलं होतं फक्त, म्हणजे तिथं डायरेक्शनचा विचार केलेला नव्हता. इथं काय म्हणलं आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय ॲन ऑब्जेक्ट, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. बरोबर आहे ना. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय सांगितली होती आपण, द शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट ह्याचा अर्थ काय, डायरेक्शनचा विचार करून सांगितलं असतं. म्हणजे एखाद्या वेळी डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना डायरेक्शनचा विचार करून डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण. म्हणून व्हेलॉसिटीच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. म्हणजे इथं सुद्धा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन टोटल टाईम आहे, परंतु फक्त एकच शब्द ॲड आहे इथं की द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन अ गिवन टाईम. मग आता इथे गिवन टाईम किंवा युनिट टाईम हे काय असू शकतं, 1 सेकंद असू शकतं, 1 मिनिट असू शकतं किंवा 1 हवर असू शकतो. म्हणून ह्याचा फॉर्म्युला काय येणार बघा, व्हेलॉसिटी किंवा जसं मगाशी मी सांगितलं, ज्यावेळी टोटल डिस्टन्सला वेळेनं भागलेलं असतं किंवा वेळेचा ज्यावेळी विचार केलेला असतो तीच डेफिनेशन आपल्याला कशी सांगता येते बघा. इथं खाली दुसरी डेफिनेशन दिलेली आहे, व्हेलॉसिटी इज द displacement that occurs in a unit time is called as velocity or the rate of change of velocity. त्यालाच काय म्हणायचं, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणून आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणले. बघा आणखी एक इथं महत्त्वाचा फरक आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्हींच्या फॉर्म्युल्यामध्ये काय दिसते तुम्हाला, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड, आणि इथं काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तिथं वरती डिस्टन्स म्हणलं होतं आणि इथं खाली काय म्हणलं आहे डिस्प्लेसमेंट. का सांगा, कारण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन गिवन डायरेक्शन असल्यामुळं ते जे डिस्टन्स असतं ते डिस्प्लेसमेंट असणार आहे. म्हणून व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनिट्स आपण विचारात घेणार आहोत. युनिट्स काय आहेत बघा, द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. आता युनिट सांगत असताना स्पीडचं युनिट काय सांगणार आपण, फॉर्म्युला काय होतं बघा, मागं जावा, फॉर्म्युला काय होता, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. डिस्टन्स कशात मोजतो आपण, सेंटीमीटरमध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो किंवा किलोमीटरमध्ये, आणि टाईम कशात मोजतो, सेकंद. म्हणून युनिट काय होऊ शकतं स्पीडचं, सेंटीमीटर अपॉन सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद किंवा मीटर पर सेकंद. तसंच इथं काय येणार सांगा, व्हेलॉसिटीचं सुद्धा, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला फक्त काय आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंटचं सुद्धा युनिट आपण बघितलं, सेंटीमीटर असू शकतं किंवा मीटर असू शकतं किंवा किलोमीटर असू शकतं, आणि टाईमचं युनिट काय असू शकतं, सेकंद. म्हणून युनिट काय असणार सांगा, व्हेलॉसिटीचं सुद्धा मीटर पर सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद. म्हणून ह्याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. म्हणजे स्पीडचं सुद्धा युनिट आणि व्हेलॉसिटी सुद्धा युनिट हे सेमच असणार आहेत, मीटर पर सेकंद. म्हणून इन द SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंद, आणि जर CGS सिस्टीम असेल तर सेंटीमीटर पर सेकंद. त्यानंतर महत्त्वाचं बा, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युलामध्येच बघितलं आपण, स्पीड म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणून स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. आता पुढं तिसरा एक पॉईंट महत्त्वाचा आहे बा, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा सरळ रेषेत चालला असेल, सरळ रेषेत चालला असेल तर त्यावेळी स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्हींची व्हॅल्यू सेमच असणार आहे, कारण कुठलीही डायरेक्शन चेंज झाली नाही. जर डायरेक्शन चेंज झाली असते तर डिस्प्लेसमेंट बदललं असतं, डिस्प्लेसमेंट बदलल्यामुळे व्हेलॉसिटी बदलणार. त्यामुळं जर एखादा ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईन मोशनमध्ये असेल तर द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. त्यानंतर व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाईम. म्हणजे इथं आणखी एकदा डेफिनेशन सांगितलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला, स्पीड आणि व्हेलॉसिटी. बघा दोन्हींचे डेफिनेशन महत्त्वाचे आहेत, दोन्हींचे फॉर्म्युला महत्त्वाचे आहेत. स्पीड म्हणजेच काय, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टाईम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स किंवा रेट ऑफ डिस्टन्स, आणि व्हेलॉसिटी म्हणजेच काय, द टोटल डिस्प्लेसमेंट ऑर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. फॉर्म्युले आपण बघितले. त्यानंतर त्याचे युनिट्स दोन्हीचे सेम आहेत, स्पीड आणि व्हेलॉसिटीचे, मीटर पर सेकंद SI युनिटमध्ये. तर आपण आता एक एक्झाम्पल बघूया की जे तुम्हाला पेज नंबर 3 वर दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, की ज्यामध्ये
डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघताना आपण एक उदाहरण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये प्रशांत आणि शीतल हे दोघे शाळेला पोचणार होते. दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने शाळेपर्यंत पोहोचले. शीतल कशी गेली? पहिल्यांदा संगीताच्या हाऊस, ते अंतर 500 होतं. नंतर शाळेपर्यंतचं अंतर 1200 होतं. एकूण 1700 मीटर अंतर तिनं पार केलं. त्यासाठी दिलेला वेळ समजा 5 मिनटं आणि 24 मिनटं असेल तर एकूण वेळ 29 मिनटं होणार आहे. तर इथं आपल्याला स्पीड कसा काढता येईल? शीतल्स ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. म्हणून टोटल डिस्टन्स किती झालं? 500 प्लस 1200 1700 मीटर अपॉन 29 मिनिट्स. म्हणून स्पीड किती आला? ॲव्हरेज स्पीड 50 मीटर पर मिनिट. नंतर तिचीच ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढताना मात्र काय येणार? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम फॉर्म्युला आहे. आता डिस्प्लेसमेंटचा विचार करतो म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार, म्हणून ते 1300 मीटर आणि टाईम 29 मिनिट्स. म्हणून ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती येणार? 44.830 मीटर पर मिनिट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवर कसा इफेक्ट होतो किंवा परिणाम होतो. त्यामध्ये तुम्हाला इकडे उजव्या बाजूला 3 आकृत्या दिसतात, ज्याच्यावरती रोडवरनं बाईक चाललेलं आहे, टर्न दाखवलेला आहे. म्हणजे थोडक्यात स्पीड आणि डायरेक्शन ह्याचा व्हेलॉसिटीवर कसा इफेक्ट होतो? तर व्हेलॉसिटी चेंजेस बाय चेंजिंग द स्पीड फाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे स्पीड चेंज केला आणि डायरेक्शन सेम ठेवलं तरी व्हेलॉसिटी बदलते. नेक्स्ट दुसरं काय बाय चेंजिंग द डायरेक्शन सेम बाय चेंजिंग द डायरेक्शन अँड कीपिंग स्पीड सेम तरी व्हेलॉसिटी बदलते. बघा पहिल्या याच्यात काय सांगितलं आपण? चेंजिंग स्पीड म्हणजे स्पीड चेंज केलं आणि डायरेक्शन सेम ठेवली तरी व्हेलॉसिटी बदलते. आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे? चेंजिंग द डायरेक्शन आणि स्पीड कॉन्स्टंट ठेवला तरी व्हेलॉसिटी बदलते. आणि तिसरा पॉईंट काय? डायरेक्शनसुद्धा चेंज केली आणि स्पीडसुद्धा चेंज केला तरीसुद्धा व्हेलॉसिटी बदलते. म्हणजे थोडक्यात स्पीड आणि डायरेक्शनवर व्हेलॉसिटी कशी अवलंबून असते? तर स्पीड बदलला, डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवली तरी व्हेलॉसिटी बदलते. डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवून स्पीड चेंज करून डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवली तरी व्हेलॉसिटी बदलते. आणि बाय चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते. नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय पहिल्यांदा आपण एक चार्ट बघूया जो तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे. टाईम इन क्लॉक, डिस्टन्स कवर्ड बाय अमर, डिस्टन्स कवर्ड बाय अकबर, डिस्टन्स कवर्ड बाय अँथोनी इन किलोमीटर. तिघांनीही वेगवेगळ्या वेळेला कव्हर केलेले किलोमीटरमधले अंतर दिलेले आहेत. वेळ काय दिलेले आहे? 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8. ह्याचा अर्थ अमरनं 5 वाजता किंवा तिघांची 5 वाजता सुरुवातीला अंतर हे 0 असणार आहेत. 5:30ला काय झालं बघा अमरच्या बाबतीत 20, 6ला 40, 6:30ला 60, 7ला 80, 7:30ला 100, 8ला 120. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासानं अमरनं कव्हर केलेलं डिस्टन्स हे 20नं वाढलेलं आहे. ह्याचा अर्थ इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाच्या वेळेच्या फरकाला त्यांनी कव्हर केलेलं अंतर जे आहे ते 20नंच वाढलेलं आहे. मात्र अकबर आणि अँथोनीच्या बाबतीत तसं झालेलं नाही आहे. पहिल्यांदा 18, 36, 42, 70, 95 आणि 120 आहे. म्हणजे अंतर सारखं नाही आहे. अँथोनीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे, अंतर सारखं नाही आहे. 14, 28, 42, 56, 70, 84. ह्याचा अर्थ when the object covers equal distance in equal intervals of time, that motion of an object is called as uniform motion. युनिफॉर्म लिनियर मोशनची डेफिनेशन काय सांगता येईल? इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म मोशनचं काय सांगता येईल? इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजे 5, 5:30, 6, 6:30 असा अर्ध्या तासाचा फरक जर विचारात घेतला तर त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्स हे जर इक्वल नसेल तर त्याला काय म्हणायचं? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता इथं तुम्हाला खाली दोन मुद्दे दिसतात. त्यामध्ये पहिला मुद्दा काय इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे त्याचा जो वेग आहे किंवा त्याची चाल जी आहे ती कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे.
इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम इट इज सेड टू बी अ मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. ह्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल? ट्रॅफिकमध्ये आपण ज्यावेळी गाडी चालवत असतो त्यावेळी तुमचा वेग सारखा असतो का? नाही. पुढनं एखादं वाहन आलं की पटकन आपण ब्रेक दाबणार, परत आपला वेग कमी होणार, परत ट्रॅफिक कमी झाले की थोडं आपण गाडीचा स्पीड वाढवणार, परत गाडी आडवेली की परत आपल्याला स्पीड कमी करावं लागणार. म्हणजे ती जी काय मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म मोशन आहे. आणि हायवेला तुम्ही चाललेला आहे आणि त्यावेळी कुठल्याही मध्ये तुम्हाला ट्रॅफिक नाही आहे किंवा मध्ये कुठलाही अडथळा नाही, त्यावेळी तुमचा जो काही वेग वाढ असेल तो इक्वल असणार आहे. म्हणजे इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स तुम्ही कवर करणार आहे. म्हणजे हा फरक आहे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये. ठीक आहे. थँक्यू.